हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उन्हाळ्याचं वाळवणाचे पदार्थ आपण बनवत आहे. हा पदार्थ तिसरा. मस्त असे रव्याचे पापड बनवलेले आहेत. अगदी 1 वाटी रव्यापासून आहे ना एवढे परातभर असे पापड बनवलेले आहेत. आणि पापड तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवलेले आहे. अगदी दुप्पट तिप्पट असे फुलतात आणि करायला सोपे आणि खायला आहे ना खूप सुंदर असे लागतात. आणि बघू शकता अगदी 1 वाटी रव्यापासून मी एवढे परातभर पापड बनवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बटाटा साबुदाण्याची चकली तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. रव्याची कुरडई त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन चॅनेलवर जाऊन चेक करा. तर बघू शकता मस्त असे आपलेत ना रव्याचे पापड झालेले आहेत. आणि हे पापड आहे ना अगदी 1-2 वर्ष आहे ना आरामशीर आपण आहे ना वापरू शकतो. आणि ह्याला आहे ना अजिबात आपण तेलाचा एक थेंबसुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा खूप सुंदर असे आपले हे पापड आहेत ना झालेले आहेत. तर व्हिडिओला आपण आहे ना सुरुवात करूयात. तर इथे बघा 1 वाटी आहे ना रवा घेतलेला आहे आणि रवा आपला आहे ना बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. तर पाहू शकता 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आणि हा रवा आहे ना मी रात्रभर आहे ना पाण्यात भिजत ठेवणार आहे. मला उद्या पापड बनवायचे होते म्हणून मी आज रात्रीच आहे ना रवा पाण्यामध्ये ना भिजवून ठेवणार आहे. तर रवा आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे. चमचने ना आपण व्यवस्थित असं हे हलवून घेऊयात आणि 1-2-3 मिनिट आहे ना आपण असंच ठेवूयात. म्हणजे रवा आपला जो आहे ना तो खाली सगळा राहील आणि पाणी आहे ना ते वरती येईल. ते पाणी आपल्याला आहे ना काढून टाकून द्यायचं आहे. म्हणजे रव्यामध्ये आहे ना कचरा धूळ काय असेल ना तर छान असा रवा आपण असं ह्या पद्धतीने ना धुवून घ्यायचं आहे. तर सगळं जे पाणी आहे ना ते आपण व्यवस्थित असं नितळून घेऊयात. हे बघा रव्यामध्ये पाणी टाकलं की 1-2-3 मिनिट आहे ना रवा शांत व्हायला ठेवायचं. पाणी आहे ना पूर्णपणे व्यवस्थित असं वरती येऊन जातं. आता सगळं पाणी रव्यामधून काढलेलं आहे. आता रव्यामध्ये ना आपण 2 ते 3 तांबे ना पाणी टाकणार आहे. रवा पूर्ण आपला व्यवस्थित भिजला पाहिजे आणि वरती ना 1-2 इंच पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी टाकायचं. आणि रात्रभर रवा आपल्याला आहे ना छान असा भिजवून घ्यायचा. हे बघा मस्त असा रात्रभर रवा भिजलेला आहे. बघू शकता पाणी सगळं वरती आलेलं आहे आणि रवा आपला खाली आहे. तर सगळं पाणी ना व्यवस्थित असं नितळून घेतलेलं आहे. तर रवा पाहू शकता अगदी छान असं आहे ना एकदम फुगलेला आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे. अगदी परफेक्ट आपल्याला जसं पापड बनवायचं पाहिजे तसा आपला रवा तयार झालेला आहे. अगदी जाळीदार एकदम असं हलका फुलका आपला रवा आहे ना फुगलेला आहे. तर आता आपण आहे ना हीच वाटी आहे ना ह्या वाटीनेच आपण आहे ना पाण्याचंही माप घेणार आहे. तर 1 वाटी रवा आहे ना तर ह्याच्यासाठी मी 6 पट पाणी घेणार आहे. तर ते पाण्याचा वापरसुद्धा आहे ना एकदम 6 पट पाणी आपल्याला टाकायचं नाही. ते मी अगोदर आहे ना 3 वाटी पाण्याचा वापर करणार आहे. आणि 3 वाटी पाणी मी दुसऱ्या टोपामध्ये ना गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आता इथे मी कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे टोप असेल तर तुम्ही टोपाचा वापर करा. तर जाड तळ्याचं भांडं घ्यायचं. कढईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे. 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला एकूण 6 वाटी पाणी पाहिजे आहे. आता पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि जिरं टाकायचं. हे बघा छान असं पाणी ना छान असं उकळलेलं आहे. गॅस आता आपण बंद करूयात आणि जो आपला भिजवून घेतलेला जो रवा आहे ना तो रवा टाकूयात आणि विस्करच्या साह्याने ना आपल्याला रवा टाकला की एकसारखं मिश्रण आहे ना हलवत राहायचं. म्हणजे गुठळी कुठेही होणार नाही. आपल्याला पळी पापड बनवायचे आहेत तर रव्यामध्ये अजिबात गुठळी चालत नाही. एकसारखं पीठ आपलं झालेलं पाहिजे. तर हे बघा मस्त एकसारखं पीठ आपलं झालेलं आहे. कुठंही गुठळी तयार झालेली नाही. आता व्यवस्थित आपलं हे मिक्स करून घेतलं आहे. आता गॅस आपण चालू करूयात आणि गॅस चालू केलेला आहे. तर आता मी एकदम इथे पाणी पूर्ण का वापरलं नाही कारण आहे ना कढई माझी आहे ना छोटी आहे आणि पूर्ण पाणी सगळं जर 6 वाटी पाणी टाकलं असतं ना तर मला हलवायला व्यवस्थित जमलं नसतं. त्याच्यामुळे मी अर्ध्या पाण्याचा वापर केला आणि पूर्ण पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याच्यानंतर मी जे राहिलेलं 3 वाटी पाणी आहे ना ते 3 वाटी पाणी टाकणार आहे. म्हणजे आपल्याला हलवतानासुद्धा व्यवस्थित असं हलवा येईल आणि गुठळ्या होणार नाहीत. तर छान असं मी ते एकूण 6 वाटी पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला आहे ना हे छान असं पीठ शिजवून घ्यायचं आहे.
बघू शकता. आणि सतत हलवत राहायचं म्हणजे खाली आहे ना आपला रवा लागला नाही पाहिजे. आणि विस्करच्या साहाय्याने हलवायचं किंवा तुम्ही पळीने किंवा उलटण्याने सुद्धा हलवू शकता. हे बघा मस्त रवा आपला नाही ते शिजत चाललेला आहे. एकसारखं हलवून घेऊया. खूप सुंदर आणि अगदी झटपट असे ना आपले हे रव्याचे पळी पापड होतात. व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. एक 5 ते 7 मिनिट आपण छान असा रवा आहे ना शिजवून घेतलेला आहे. आता गॅस एकदम बारीक ठेवूयात आणि एक 5 मिनिट आपण आहे ना छान अशी वाफ काढूयात. तर बघू शकता मस्त आहे ना वाफ काढलेली आहे. पीठसुद्धा आपलं छान असं बऱ्यापैकी छानच शिजलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित असं आपण मिक्स करूयात आणि पुन्हा एक 7-8 मिनिट बारीक गॅसवरती ना हे छान असं हलवत राहून आहे ना छान पीठ आपलं आहे ना तयार करून घ्यायचे. तर बघू शकता अगोदर रवा आपला आहे ना असा पांढरा दिसत होता पण अगदी ट्रान्सफर कलर झालेला आहे. पाहू शकता. तर हे पीठ आहे ना आपलं तयार झालेलं आहे. आता आपण आहे ना इथे मी कलर पण टाकणार आहे. तर इथे 2 वाटी घेतलेल्या आहेत. आता माझ्याकडे लिक्विड कलर नाही आहे, माझ्याकडे हा पावडरचा कलर आहे, तोच मी वापरणार आहे. तर आता हा पावडरचा कलर डायरेक्ट जर आपण पावडर टाकली तर तो सगळीकडे व्यवस्थित पिठामध्ये टाकला तर होणार नाही, त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीने टाकणार आहे. तर दोन्ही वाटीमध्ये एक ऑरेंज आणि एक ग्रीन कलर घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चमच पाण्याचा वापर केलेला आहे आणि छान असे हे दोन्ही कलर तयार केलेले आहेत. लिक्विड कलर असेल तर बेस्टच आहे. हे बघा पीठ छान असं आपलं तयार झालेलं आहे पळी पापडाचं आणि बऱ्यापैकी आहे ना थंड करून घ्यायचं. आता पहिल्यांदा मी सफेद कलरचे पापड करून घेणार आहे. एका टोपामध्ये ना आपल्याला जेवढं पीठ पापड करायचे सफेद तेवढं पीठ काढून घेणार आहे आणि पीठ आहे ना अगदी 50 ते 60% ना थंड करून घ्यायचं, कारण आपल्याला प्लॅस्टिकच्या पेपरवरती ना पापड टाकायचे आहेत, त्याच्यामुळे पीठ आहे ना बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता आपल्याला इथे किती मोठे छोटे पापड हवेत त्या साईजचे ना आपण इथे पापड आहे ना करून घ्यायचे. अगदी एकसारखे मस्त असे आपले आहेत ना पापड झालेले आहेत पाहू शकता. आणि अजिबात आपण इथे ना जो प्लॅस्टिकचा पेपर आहे ना त्याला अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, तरीसुद्धा पापड आपले खूप सुंदर एकसारखे असे झालेले आहेत आणि अजिबात वाळल्यानंतर न ते निघालेले किंवा तुटलेले नाही आहेत, मस्त असे व्यवस्थित निघालेले आहेत. तर हे बघा छान असे आहेत ना पापड मी सगळे व्यवस्थित असे आहेत ना सफेद कलरचे करून घेणार आहे. आता आपल्याला ग्रीन कलरचे करायचे. तर टोपामध्ये मी आहे ना आपलं पीठ घेतलेलं आहे पापडाचं, त्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं हे आहे ना मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे एकसारखा आपला कलर छान असा होईल. छान असं फेटून घ्यायचं आणि आता आपण ग्रीन कलरचे सुद्धा पापड आहे ना करून घेणार आहे. तर ह्याच पद्धतीने मी ऑरेंज कलरचे सुद्धा पापड आहे ना करून घेणार आहे. पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे पापड आपण करून घेतले ना एक तास आहे ना आपण छान असे उन्हामध्ये ना वाळवून घ्यायचे. उन्हामध्ये छान असे वरून सुकले की ना त्याला पलटी करून घ्यायचे, म्हणजे ना पापड आपले ना छान असे निघले. हे बघा कडा छान अशा आहेत ना ह्याच्या वाळत चाललेल्या आहेत पाहू शकता. ह्या कडाशा वाळलेल्या झाल्या की ना पापड पलटी करून टाकायचा. पूर्ण पापड जर ह्याच पद्धतीने तुम्ही आहे ना सुकून दिले ना तर ते पूर्ण वाळल्यानंतर आहे ना ते मोडू शकतील, त्याच्यामुळे पापड थोडेसे सुकले की असे पलटी करून घ्यायचे म्हणजे एक छान असे आपले पापड होतात. तर सगळे पापड आहेत ना छान असे मी पलटी करून घेतलेले आहेत आणि 2 दिवस आहे ना छान उन्हात कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत पाहू शकता. खूप सुंदर असे आपले आहेत ना रव्याचे पळी पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते. तर कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे पापड तळताना ना तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं, अगदी मीडियम तेल गरम करायचं आणि छान असा एकदम दुप्पट तिप्पट असा पापड आपला आहे ना फुललेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना रव्याचे पळी पापड करून बघा.